जय शिवराय मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान वाटप आता याच्या संदर्भात जे काय उर्वरित अनुदान आहे, रब्बी बी बियाण्याचं असेल किंवा अतिवृष्टीचं असेल, हे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप देखील जमा झालं नव्हतं. त्याच्यामुळं जे काय उर्वरित शेतकरी येतात तर त्यांच्या खात्यामध्ये आजपासून या अनुदानाचं वाटप सुरू झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण परभणी, हिंगोली व नांदेड या तिन्ही जिल्ह्याचा अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. आता याच्यामध्ये या जिल्ह्यामधील कोणकोणते तालुके आहेत आणि तालुक्याच्या नंतर कोणकोणते महसूल मंडळ आहेत की या महसूल मंडळामध्ये हे अनुदानाचं वितरण चालू झालेले आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्यामधील जे काही उर्वरित जिल्हे येतात त्यांचं सुद्धा अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यानंतर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. याच्यामध्ये आता सर्वात प्रथम आपण परभणी जिल्हा बघू. परभणी जिल्ह्यामधील एकूण 9 तालुके आणि 53 महसूल मंडळ आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं वितरण चालू झालेले आहे. त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामधील एकूण 16 तालुके आहेत आणि 92 महसूल मंडळ आहेत. या सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं वितरण चालू झालेले आहे. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामधील एकूण 5 तालुके आणि 30 महसूल मंडळे आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आजपासून उर्वरित अनुदानाचं वितरण चालू झालेले आहे. आता याच्यामध्ये आपण परभणी जिल्ह्यामधील माहिती बघूया. परभणी जिल्ह्यामधील गंगाखेड तालुका, जिंतूर तालुका, मानवत तालुका, पालम तालुका, परभणी तालुका, पाथरी तालुका, त्याच्यानंतर पूर्णा तालुका, शेलू तालुका आणि सोनपेठ तालुका ही सर्व तालुके आहेत. या तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण चालू झालेले आहे. आता याच्यामध्ये आपण पूर्ण महसूल मंडळे बघूयात. याच्यामध्ये पहिला म्हणजे परभणी जिल्ह्यामधील गंगाखेड तालुक्यामधील गंगाखेड महसूल मंडळ, तसेच माथापुरी महसूल मंडळ, माखणी महसूल मंडळ, पिंपळदरी महसूल मंडळ आणि राणी सावरगाव महसूल मंडळ या महसूल मंडळामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं वितरण चालू झालेले आहे. लवकरच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्याच्यानंतर जिंतूर तालुक्यामधील आडगाव महसूल मंडळ, त्याच्यानंतर बामणी महसूल मंडळ, बोरी महसूल मंडळ, चारठाणा महसूल मंडळ, तसेच दुधगाव महसूल मंडळ, त्याच्यानंतर जिंतूर महसूल मंडळ, सावंगी महसूल मंडळ, त्याच्यानंतर वाघे धानोरा महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण चालू झालेले आहे. त्याच्यानंतर मानवत तालुक्यामधील केकर जवळ महसूल मंडळ, कोल्हा महसूल मंडळ, मानवत महसूल मंडळ, रामपुरी बुद्रुक महसूल मंडळ आणि ताडबोगाव महसूल मंडळ या महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं आजपासून वाटप चालू झाले आहे. त्याच्यानंतर पालम तालुक्यामधील बनवस महसूल मंडळ, चाटोरी महसूल मंडळ, पालम महसूल मंडळ, पेठ शिवणी महसूल मंडळ आणि राजूर महसूल मंडळ या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे वितरण आजपासून चालू झालेले आहे. त्याच्यानंतर परभणी तालुक्यामधील दैठाणा महसूल मंडळ, जाम महसूल मंडळ, परभणी ग्रामीण आणि परभणी रुरल महसूल मंडळ, तसेच पेडगाव महसूल मंडळ, पिंगळी महसूल मंडळ, शिंगणापूर महसूल मंडळ, टाकळी कुंभकर्ण महसूल मंडळ आणि झरी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं आजपासून वितरण चालू झालेले आहे. त्याच्यानंतर पाथरी तालुक्यामध्ये बाभळगाव महसूल मंडळ, हातगाव बुद्रुक महसूल मंडळ, तसेच कासापुरी महसूल मंडळ आणि पाथरी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण आजपासून चालू झालेले आहे. तसेच शेलू तालुक्यामधील चिकलठाणा बुद्रुक महसूल मंडळ, देऊळगाव महसूल मंडळ, त्यानंतर कुपटा महसूल मंडळ, मोरेगाव महसूल मंडळ, शेलू महसूल मंडळ आणि वालूर महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत. त्याच्यानंतर पूर्णा तालुक्यामधील चुडावा महसूल मंडळ, कातनेश्वर महसूल मंडळ, कावलगाव महसूल मंडळ, लिंबळा महसूल मंडळ, त्याच्यानंतर पूर्णा महसूल मंडळ आणि ताडकळस महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामध्ये उर्वरित अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर सोनपेठ तालुक्यामधील आवलगाव महसूल मंडळ, शेगाव मराठा महसूल मंडळ, सोनपेठ महसूल मंडळ आणि वडगाव महसूल मंडळ. तर मित्रांनो, हे होतं एकंदरीत परभणी जिल्ह्याचा अपडेट जे की आपण पाहिलेले आहे. आता याच्यानंतर आपण हिंगोली जिल्ह्याचा अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 5 तालुके आणि 30 महसूल मंडळे आहेत हे आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे
औंढा नागनाथ तालुका. औंढा नागनाथ तालुक्यामधील एकूण 4 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून उर्वरित अनुदानाचे वितरण चालू झाले आहे. त्यामध्ये औंढा नागनाथ तालुका, जवळा बाजार महसूल मंडळ, साळणा महसूल मंडळ आणि येळेगाव सोळंकी महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र आहेत. पुढचा तालुका म्हणजे वसमत तालुका. वसमत तालुक्यामधील आंबा महसूल मंडळ, वसमत महसूल मंडळ, गिरगाव महसूल मंडळ, हट्टा महसूल मंडळ, हैतनगर महसूल मंडळ, कुरुंदा महसूल मंडळ आणि टेंभुर्णी महसूल मंडळ या महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे वितरण चालू झाले आहे. त्याच्यानंतर हिंगोली तालुका. हिंगोली तालुक्यामधील बासंबा महसूल मंडळ, दिग्रस कराळे महसूल मंडळ, हिंगोली शहर महसूल मंडळ, खंबाळा महसूल मंडळ, मालहिवरा महसूल मंडळ, नरसी नामदेव महसूल मंडळ आणि सिरसम बुद्रुक हे महसूल मंडळे पात्र आहेत. त्याच्यानंतर कळमनुरी तालुका. कळमनुरी तालुक्यामधील आखाडा बाळापूर महसूल मंडळ, डोंगरकडा महसूल मंडळ, कळमनुरी महसूल मंडळ, नंदापूर महसूल मंडळ, वाकोडी महसूल मंडळ आणि वारंगा फाटा महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचे वितरण चालू झाले आहे. आता याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामधील अर्धापूर तालुका आहे, भोकर तालुका आहे, बिलोली तालुका आहे, देगलूर तालुका आहे, धर्माबाद तालुका आहे, हदगाव तालुका आहे, हिमायतनगर, त्याच्यानंतर कंधार तालुका, किनवट तालुका, लोहा तालुका, माहूर तालुका, मुखेड तालुका, मुदखेड तालुका, नायगाव, कैरगाव आणि त्याच्यानंतर नांदेड तालुका आणि उमरी तालुका ही सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत. आता या तालुक्यामधील कोणकोणते महसूल मंडळ आहेत आपण हे बघणार आहोत. याच्यामध्ये आता अर्धापूर तालुका. अर्धापूर तालुक्यामधील अर्धापूर महसूल मंडळ, दाभड महसूल मंडळ आणि मालेगाव महसूल मंडळे हे सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदानाचं वितरण चालू झाले आहे. त्याच्यानंतर भोकर तालुका. भोकर तालुक्यामधील भोकर महसूल मंडळ, भोसरी महसूल मंडळ, किनी महसूल मंडळ, मातूळ महसूल मंडळ आणि मोगली महसूल मंडळ. त्याच्यानंतर बिलोली तालुका. बिलोली तालुक्यामधील आदमापूर महसूल मंडळ, बिलोली महसूल मंडळ, कुंदळवाडी महसूल मंडळ, लोहगाव महसूल मंडळ, रामतीर्थ महसूल मंडळ आणि सागरोली महसूल मंडळे ही सर्व महसूल मंडळांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित अनुदान वितरण आजपासून चालू झाले आहे. त्याच्यानंतर देगलूर तालुका. याच्यामध्ये पहिला महसूल मंडळ म्हणजे देगलूर महसूल मंडळ, हानेगाव महसूल मंडळ, खानापूर महसूल मंडळ, मालेगाव महसूल मंडळ, मारखेल महसूल मंडळ, नारंगल खुर्द महसूल मंडळ आणि शहापूर महसूल मंडळ आहेत. त्याच्यानंतर धर्माबाद तालुका. धर्माबाद तालुक्यामधील धर्माबाद महसूल मंडळ, जरीकोट महसूल मंडळ, कारखेली महसूल मंडळ आणि सिज्जरखोड महसूल मंडळे हे सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून अनुदानाचे वितरण चालू झाले. त्याच्यानंतर हिमायतनगर तालुका. हिमायतनगर तालुक्यामधील हिमायतनगर महसूल मंडळ, जवळगाव महसूल मंडळ आणि सारसम महसूल मंडळे आहेत. त्याच्यानंतर हदगाव तालुका. हदगाव तालुक्यामधील आष्टी महसूल मंडळ, बारड शेवळा महसूल मंडळ, हदगाव महसूल मंडळ, तसेच मंठा महसूल मंडळ, निवंगा महसूल मंडळ, पिंपरखेड महसूल मंडळ, तळणी महसूल मंडळ आणि तामसा महसूल मंडळ आहेत. त्याच्यानंतर कंधार तालुका. कंधार तालुक्यामधील बारूळ महसूल मंडळ, दिग्रस बुद्रुक महसूल मंडळ, कंधार महसूल मंडळ, कुरुळा महसूल मंडळ, उस्माननगर महसूल मंडळ, पेटवाल आणि फुलवाल ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून उर्वरित अनुदानाचे वितरण चालू झाले आहे. त्याच्यानंतर किनवट तालुका. किनवट तालुक्यामधील बोदडी महसूल मंडळ, दहेली महसूल मंडळ, इल्सापूर महसूल मंडळ, जलदारा महसूल मंडळ, किनवट महसूल मंडळ, मांडवी महसूल मंडळ, शिवनी महसूल मंडळ, सिंदगी मो महसूल मंडळ आणि उमरी बा हे महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत. त्याच्यानंतर लोहा तालुका. लोहा तालुक्यामधील कलंबर बुद्रुक महसूल मंडळ, तसेच कापसे महसूल मंडळ, लोहा महसूल मंडळ, माळकोळी महसूल मंडळ, सावरगाव नरसद महसूल मंडळ, सेवाडीबा महसूल मंडळ आणि सोनखेड महसूल मंडळ आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून अनुदानाचे वितरण चालू झालेले आहे. त्याच्यानंतर माहूर तालुका. माहूर तालुक्यामधील माहूर महसूल मंडळ, सिंदखेड महसूल मंडळ, वाईबा महसूल मंडळ आणि वानोळा महसूल मंडळे ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत आहेत. त्याच्यानंतर मुखेड महसूल मंडळ. मुखेड तालुका. मुखेड तालुक्यामधील
बारड महसूल मंडळ, मुदखेड महसूल मंडळ आणि मुगट महसूल मंडळे ही सर्व महसूल मंडळे मुदखेड तालुक्यामधील आहेत. त्याच्यानंतर नायगाव तालुक्यामधील बरबडा महसूल मंडळ, घुंगराळा महसूल मंडळ, कुंटूर महसूल मंडळ, मांजरम महसूल मंडळ, नायगाव महसूल मंडळ आणि नरसी महसूल मंडळे ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत. त्याच्यानंतर नांदेड तालुक्यामधील लिमगाव महसूल मंडळ, नालेश्वर महसूल मंडळ, नांदेड रूरल, नांदेड ग्रामीण महसूल मंडळ, तसेच तरोडा बुद्रुक महसूल मंडळ, तुप्पा महसूल मंडळ, वाराणसी महसूल मंडळ, विष्णुपुरी आणि वाजेगाव ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत. त्याच्यानंतर उमरी तालुक्यामधील धानोरा बुद्रुक महसूल मंडळ, गोळेगाव महसूल मंडळ, सिंदगी महसूल मंडळ, त्याच्यानंतर उमरी महसूल मंडळे ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत. त्याच्यानंतर मुखेड तालुक्यामधील आंबुलगा बुद्रुक महसूल मंडळ, बारहाळी महसूल मंडळ, चांदोळा महसूल मंडळ, जहूर महसूल मंडळ, जाम महसूल मंडळ, मुखेड महसूल मंडळ, मुकरंबाबाद महसूल मंडळ आणि येवटी महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परभणी, नांदेड व हिंगोली या जिल्ह्यामधील कोणकोणते तालुके आणि कोणकोणते महसूल मंडळे होते याची संपूर्ण यादी जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. आता याच्यानंतर येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा उर्वरित जिल्ह्याची माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, हे होतं महत्त्वाचा असा अपडेट जे की अतिवृष्टी अनुदान वाटप अद्याप देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वाटप चालू झालेलं नव्हतं. तर हे वाटप आजपासून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चालू झालेले आहे. तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.